नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। बरेच दिवसापासून लाडकी बहीण योजनेची जी KYC करायची आणि त्याची साईट ही सुरळीत चालत नव्हती, तर आता साईट ही सुरळीत सुरू आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती तुम्ही आपली स्वतः KYC करू शकता। तर मोबाईलवर ही KYC कशी करायची आज हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। मोबाईलवरून KYC ही कशी करायची, लाडकी बहीण योजनेची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटवरती आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे जे महिला आहे, ज्या महिला लाभार्थी आहे त्यांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। तो आधार क्रमांक आपण इथे टाकून घेऊया। आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे खाली कॅप्चाचा ऑप्शन आहे, इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर जे इथे सूचना दिलेली आहे वरील प्रमाणे मी घोषित करतो, ही सर्व सूचना वाचून घ्यायची आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा जे खाली ऑप्शन आहे ते OTP पाठवावरती क्लिक करायचं। OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता जो आधार नंबर मोबाईलशी लिंक असेल, बरेचसे लाडक्या बहिणींचा आधार नंबर देखील मोबाईलशी लिंक नाही आणि त्यांना माहिती देखील नाही, तर त्यांचा जो आधार नंबर हा मोबाईलशी लिंक असेल त्या मोबाईलवरती जे आहे ते एक OTP येईल। OTP टाकल्यानंतर इथे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर जे आहे ते पुढचं पेज ओपन होईल। पुढच्या पेजवरती वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक, महिला जर विवाहित असेल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आणि जर अविवाहित असेल तर वडिलाचा आधार क्रमांक टाकायचा। तर इथं आपण आता आधार क्रमांक टाकून घेऊ। पती विवाहित असल्यामुळे त्यांच्या पतीचा आधार क्रमांक टाकू। खालची माहिती दिलेली वाचून घ्यायची। मी वरील प्रमाणे घोषणा करीत आहे की जी सर्व माहिती आहे ती सत्यप्रत आहे म्हणून, आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं। आता OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर जे पतीचे किंवा वडिलाचे आधार असेल त्यावरती OTP पाठवण्यात येईल। आधारला जो नंबर लिंक असेल त्यांचा, त्या नंबरवरती OTP पाठवण्यात येईल। OTP इथे टाकायचा आणि सबमिट करायचं। OTP टाकून सबमिट केल्यानंतर हा पुढील पेज ओपन होईल। पुढील पेजवरती जे लाभार्थी असेल त्यांचं नाव दाखवेल, महिलाचं किंवा त्यांच्या पतीचं नाव दाखवेल। इथे त्यांचे वडिलाचे किंवा पतीचे नाव दाखवेल, ते नाव वाचून घ्यायचं। त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे। जातीचा प्रवर्ग निवडत असताना इथे जे आहे तर जात प्रवर्गामध्ये इथे जातीचा प्रवर्ग कोणता आहे तुमचा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, भटक्या जाती, भटक्या जाती, विशेष मागास आणि सर्वसामान्य। तर यापैकी जो काही आपला जातीचा प्रवर्ग असेल तो निवडायचा। इथे जनरल आहे तर मी यांचं सर्वसामान्य निवडतो। सर्वसामान्य निवडल्यानंतर इथे आता जे पहिलं दिलेलं आहे प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही हे मला मान्य आहे, म्हणून इथं होय करायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तर हे देखील तुम्हाला मान्य आहे, म्हणून इथे होय करायचं। असं या दोन्ही प्रश्नाचं उत्तर हे होय आहे, येस करायचं, होय करायचं इथे। आणि याचं उत्तर दिल्यानंतर लगेच खाली जे उपयुक्त 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र राहील, याला इथे टिकमार्क करायचं आणि सबमिट करावरती क्लिक करायचं। अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे बघू शकता तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे हिरव्या प्रकारचं एक ग्रीन टॅब येईल आणि अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये घर बसले आपल्या मोबाईलवरून जी आहे तर ती लाडक्या बहीण योजनेची KYC ही करू शकता। जे लाडक्या बहिणीची KYC अजून बाकी आहे त्यांनी करून घ्यावी। साईट ही खूप सुरळीत चालू आहे, खूप फास्ट KYC होत आहे। तर जेणेकरून जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, मला तिथे मेसेज करा। तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।